नमस्कार, टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी ज्योती आणि आवाज कोल्हापूरच्या आपल्या या विशेष सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. खरं तर आपण आवाज कोल्हापूरच्या या आपल्या विशेष सत्रामध्ये कोल्हापूरच्या वेगवेगळ्या ठिकाणी जातो आणि तिथं नेमक्या समस्या काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. पण सर्वच ठिकाणाहून असं समजलेलं आहे की कोल्हापूरमध्ये ट्रॅफिकची समस्या ही खूप मोठी आहे आणि त्याच अनुषंगानं आज आपण आलेलो आहोत छत्रपती शिवाजी चौक इथं. जाणून घेऊया ट्रॅफिकबद्दल लोकांचं मत काय आहे. नमस्कार, आपलं नाव? श्रीधर चंद्रकांत जाधव. इथं आपण आता छत्रपती शिवाजी चौक इथं ह्या एरियामध्ये उभे आहोत. इथं खूप असं ट्रॅफिक दिसतंय. काय मत आहे तुमचं या ट्रॅफिकबद्दल? ह्या ट्रॅफिकबद्दल मत म्हणजे वाहतूक शाखेनं योग्य ते नियोजन केलं पाहिजे. मुळात म्हणजे ज्या मोठ्या गाड्या आहेत 4 व्हीलर त्यांना बाहेर पार्किंग दिलं पाहिजे आणि त्यांना रिक्षाने महालक्ष्मी मंदिर किंवा इकडे तिकडे जाण्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे पहिली गोष्ट. आणि त्यानंतर कुठेही नो पार्किंग गाडी लावता कामा नये. ही जी कामं चालू आहेत आत्ता सध्या ही ट्रॅफिक नसताना कामं झाली पाहिजेत. रस्त्याची कामं पॅचवर्कची आहेत, ट्रॅफिक नसताना झाली पाहिजे रात्रीच्या वेळेस. ज्यावेळेस हे एवढं बोलू शकतो आम्ही. नमस्कार सर, आपलं नाव? दिनकर पाटील. काय वाटतं तुम्हाला ट्रॅफिकबद्दल तुमचं मत काय आहे? कोल्हापूरच्या ट्रॅफिकबद्दल काय मत आहे? कोल्हापूरच्या ट्रॅफिकबद्दल मत असं आहे की एकमेकीकडे अशी आडनंमधनं गाड्या घालतात. त्यांना काहीतरी शिस्त पाहिजे किंवा CCTV पाहिजेत की वन वेमधनं येतात वाहनं त्यांना दंड पाहिजे. आणि पार्किंगचं नो पार्किंगमध्ये पण गाड्या लावतात. गाड्या रस्त्याच्या कडेला असतात, तिची पण शिस्त लावायला पाहिजे महानगरपालिकेने किंवा ट्रॅफिक ह्याने परिवहन महामंडळाने लावायला पाहिजे. RTOने तिची दखल घेऊन लावायला पाहिजे ही व्यवस्था. तुमच्या मते किती वर्षाच्या मुलाला गाडी चालवण्यास द्यावी? 18 वर्षानंतरच. म्हणजे आपला जो कायदा आहे त्याप्रमाणे 18च्या आत जर गाडी चालवायला दिली तर त्यानं अपघात वगैरे काय केला तर त्याचा फाईन वगैरे बसायला. दुसऱ्या समोरच्या माणसाचं नुकसान होतं आहे ना, तो यंग असल्यामुळं. समजा वयस्कर माणसाच्या अंगावर गाडी गेली, त्याचं काहीतरी नुकसान झालं, त्या करता माणूस गेला ना, त्या मुलाचं काय नाही ना ते. म्हणून 18 नंतरच लायसन द्यायला पाहिजे. अधिकृत लायसन देऊनच गाडी चालवायला पाहिजे. आता हे जे ट्रॅफिक आपल्याला एवढं दिसतंय, इथं कुठलाही ट्रॅफिक हवालदार आपल्याला दिसत नाही आहे. काय वाटते तुम्हाला? ट्रॅफिक हवालदार पाहिजेच. जागी जागी जिथं गर्दी आहे तिथं पाहिजेच. खरं ट्रॅफिक हवालदारला पण मुलं उद्धट बोलतात. त्याच्याऐवजी CCTVने दंड पाहिजे. म्हणजे बाहेरच्या देशात जे सिस्टीम आहे ती इथं पाहिजे. काय वाटते तुम्हाला हे एवढं जे ट्रॅफिक झालं आहे त्याचं कारण काय असेल? कारण गणपतीचा सीझन आणि महालक्ष्मी अंबाबाईची गर्दी म्हणजे दर्शनाला तिची गर्दी, तिची कुठंतरी व्यवस्था पाहिजे. गर्दी ह्याच्या अंबाबाईला दर्शनला येणारी, गणपतीला येणारी, ह्या चौक मेन आहे. इथला 21 फुटी गणपती मानाचा आहे. इथली व्यवस्था लावायला पाहिजे इथल्या महानगरपालिकेत. पार्किंगची, वाहनाची एकेरी वाहतूक करायला पाहिजे, वन वे करायला पाहिजे. नमस्कार सर, आपलं नाव? नमस्कार, लियाकत मुजावर. काय म्हणताय ट्रॅफिकबद्दल तुमचं मत काय आहे? ट्रॅफिक म्हणजे कसं आहे की आता लोकसंख्या वाढलेली आहे आणि त्याबरोबर वाहनांचीही संख्या वाढलेली आहे. त्यामुळं नागरिकांनी पण दक्ष राहून शनी यामध्ये प्रवास करावा. कारण इथं मोठं मंदिर महालक्ष्मी मंदिर आहे, त्यानंतर महागणपती म्हणून शनी 21 फुटी प्रसिद्ध असल्यामुळे वाहतुकीची इथं कोंडी होते. पण नागरिकांनी दक्ष राहिलं आणि जर वाहन त्यांनी व्यवस्थित जर सुस्थितीत चालवलं तर तसं एवढं काय अवघड नाही की जसं पुण्या मुंबईमध्ये एवढं जाम ट्रॅफिक होते अशा पद्धतीचं आपल्या इथं होत नाही. नमस्कार, आपलं नाव? कमल खरमाटे. काय वाटते कोल्हापूरच्या ट्रॅफिकबद्दल? आता बघ की बाई, रिक्षात उतरायला लागल्या, पाठीमागनं त्या माणसानं ढकललं, तोंडावर पडली असते बघ मी आता. माझी बुट्टी पडल म्हणतो या फुलाची. गर्दी खूप झाल्या. गर्दी खूप. रिक्षा वेळेत मिळत नाहीत, बस वेळेत मिळत नाही, किती वेळ थांबायला लागते. नमस्कार सर, आपलं नाव? आझम हारून मीर शिकारी. काय वाटते तुम्हाला कोल्हापूरच्या ट्रॅफिकबद्दल तुमचं मत काय आहे? कोल्हापूरमध्ये आता पहिल्यापेक्षा ट्रॅफिक जरा जास्त वाढले. आता गणपतीची बी रहदारी आहे, त्यात लोक बाहेरून येतात, तिची बी गर्दी चालू आहे. आणि इथं कसं आहे, आमच्या इथं पर्यटक बहुत आहेत. जास्त पर्यटक असल्यामुळे गर्दी जास्त होत्या. पर्यटक येतात किंवा गणपतीला खरेदीला येतात. इथं गाड्या पार्किंग जास्त आहे, जरा इथं अडचण बी आहे मागं, त्यामुळे जरा गर्दी झाली आहे कोल्हापुरात पार्किंगची. काय वाटते तुम्हाला काय उपाय केला पाहिजे यावर?
जरा पार्किंग वाढवायला पाहिजे, इकडं तिकडं जरासं मोठं करायला पाहिजे. आता उमाटाकीपाशी एक पार्किंग झाले, एक आता इकडं चालू व्हायचं आहे पार्किंग बाबूजी मालपाशी. त्या लवकर चालू झालं की लोकांना जरा सोय होईल कोल्हापूरमध्ये पार्किंगची. नमस्कार सर, आपलं नाव? दिनकर सदाशिव पवार, राहणार नागाव, तालुका करवीर. मी आज कोल्हापुरामध्ये प्रवेश केला, पण कोल्हापूरमध्ये वाहतुकीचं जे मार्ग आहेत या मार्गाबद्दल मला बरंचसंच बोलावं असं वाटतं. कारण का की 4 व्हीलर गाड्या आणि 2 व्हीलर गाड्या, त्याचबरोबर हे गणपतीचं येणारं आगमन, त्यामुळं मला असं वाटतं की हा मार्ग 2 व्हीलरसाठी वेगळा असावा जाण्याचा आणि येण्याचा, आणि 4 व्हीलरसाठी वेगळा असावा. कारण का 4 व्हीलरमुळं वाहतुकीला अगदी एकदम म्हणजे कोंडी होते, त्यामुळं पुढं जायलासुद्धा होत नाही. त्यामुळं शासनानं त्याची दखल घ्यावी असं मला वाटतं. हां, नमस्कार सर, आपलं नाव? नमस्कार. पांडुरंग नलवडे. कोल्हापूरच्या ट्रॅफिकबद्दल तुमचं काय मत आहे? कोल्हापूरच्या ट्रॉफिकमध्ये येण्या जायला लोकांची गैरसोय होती या रस्त्यामुळं किंवा गर्दीमुळं. लोकांना अडचण बऱ्यापैकी सगळ्या चालूच आहे याला जायला. हां, आता ट्रॉफिक जाम होते, मग ट्रॉफिकवाले सुधी साईडला गाड्या कोण आता कुणाला असं म्हणजे हे करत नाही ना, दतिंग वगैरे असं काय. त्यामुळं लोकांची गैरसोय होते, वाहतूक थांबते, वाहतूक निरपत होते, कोंडे होते. थांबल्यामुळे ट्रॅफिक जाम होतो या. ट्रॉफिक जाम झाल्यानंतर मग आता काय होणार, मग सगळे तर गर्दीत थांबतात ना. प्रत्येकजण आपलं वाहन वाढवलं होतं. मग ह्याला काय मग ह्याला पर्याय म्हणजे आता महापालिकेनं बघायचं पाहिजे ना काहीतरी. मग महापालिकेनं काहीतरी याचा उपाय काढायला पाहिजे असं म्हणजे झालं तर. मग हां, गंगाजपासून शिरप्यापर्यंत पेशंट घेऊन जर यायचं झाले तर 1 तास जातो. नंतर त्या पेशंटवरती उपचार होतो. काय दररोज जर कोल्हापूर यायला झालं तर मग सकाळी 8:30 ते 10पर्यंत, म्हणजे 12पर्यंत असं ट्रॉफिक जाम असतं, आणि संध्याकाळी 5 ते 9पर्यंत असं ट्रॉफिक जाम असतं की पूर्ण म्हणजे एकदम बंदच असते. मग आता जायचं माणसानं कुठनं, आणि त्यात पावसाचे हे जास्त, पाऊस जास्त असल्यामुळं जायलाच अडचण नाही होते. मग नमस्कार सर, आपलं नाव? नमस्कार. हिंदराव पाटील. काय वाटतं तुम्हाला कोल्हापूरच्या ट्रॅफिकबद्दल तुमचं मत काय? ट्राफिकची फार गंभीर अवस्था आहे. गंभीर अवस्था आहे कारण आता आपण इथं उभारलो आहे, ह्या ठिकाणी लोकांना कशा गाड्या लावायच्या किंवा काय करायला पाहिजे ह्याचं जर भान नसेल, आणि तरुण मुलं जी आहेत ती अतिवेगानं जातात. वयस्कर माणसांना जर समजा काय लागलं किंवा घडलं तर त्यांना ते पेलण्यासारखं त्यांच्याकडे नसतं, ती कुवत नसते. हे सगळं ट्रॅफिक व्यवस्थेत बदल करायला पाहिजे. आणि ते बदल केला नाही तर ते असंच परिस्थिती राहिली तर ते कठीण आहे आणि अवस्था वाईट आहे ती. आता ट्रॅफिक बी भरपूर वाढलेलं आहे, गाड्या खूप झालेल्या आहेत, आणि स्टाफ आमचा जो आहे तो अपुरा पडतो. त्याकरता त्यांच्याकडून एवढं ते म्हणजे जितकं हे व्हायला पाहिजे तेवढी लोकसंख्या पोलीस खात्यातली ट्रॅफिकची पुरवठा होत नाही. आता काय वाटतं, काय उपाय होऊ शकतो याच्यावर? आता ह्याच्यावर काय लोक त्या ब्रँचला वाढवणे, त्या ब्रँचला लोक वाढवणे, आणि लोकांनी सुद्धा शिस्त पाळली पाहिजे. शिस्त पाळत नाही नागरिकांना काय सांगा? नागरिकांनी शिस्त पाळायला पाहिजे. ती शिस्त पाळायला लोक कमी पडतात. नमस्कार, आपलं नाव? नमस्कार, मी सौ श्यामल चंद्रशेखर तोडकर. मी कोल्हापूरचीच रहिवासी आहे. ट्रॅफिकबद्दल मत आहे तुमचं? सध्या ट्रॅफिक म्हणजे एक काही त्याच्यावर न बोलण्यासारखा एक विषय झालेला आहे. मला सांगायचं आहे की आता प्रत्येकाच्या हातात 2 व्हीलर आहेत. छोट्या मुलांपासून कॉलेजची मुलं सर्वजण गाड्या वापरतातच. त्या गाड्या इतकं प्रत्येकजण भरधाव पण म्हणजे चालवतातच. त्याच्यातून समस्याही समोरच्याला पण निर्माण होते आणि चालवणाऱ्यालाही निर्माण होते. पुन्हा ट्रॅफिक हे पूर्ण रोडवर इतकं जाम होतं आहे की पार्किंगची पण सोय शासनाने करायला पाहिजे, जेणेकरून येणा जाणाऱ्यांना आणि जे पार्किंगसाठी व्यवस्था लावलेली आहे त्यांनाही सोयीस्कर व्हावं असं मला वाटतं आहे. एक इथली मी रहिवासी आहे म्हणून मला हे दिसतं आहे. मी स्वतः गाडी आता चालवते आहे, जवळजवळ 20-25 वर्ष झाले, पण समस्या भयंकर जाणवतातच.
त्यातून शासनाने काहीतरी याच्यावर तोडगा काढावा असं मला वाटतं एक नागरिक म्हणून. त्याचबरोबर इतके वर्ष मी आता बघते पण याच्यावर ठोस उपाय पण काही निघालेले नाही आहेत. पुन्हा आपल्या कोल्हापूरमध्ये खड्डे तर इतके झालेले आहेत, त्या खड्ड्यांच्यामुळे सुद्धा ट्रॅफिक जाम होतं आहे, काहींना आपला जीव धोक्यात घ्यावा लागतो आहे. ही पण एक समस्या झालेली आहे, याच्यावरही शासनाने तोडगा काढावा असं मला वाटतं आहे. नमस्कार, आपलं नाव? मनसूर मुजावर. काय वाटते तुम्हाला कोल्हापूरच्या ट्रॅफिकबद्दल तुमचं मत काय आहे? पोलिसांनी लक्ष घालावं यात आणि तसंच नागरिकांनी स्वतः लक्ष घालून गाड्या नो पार्किंगच्या न लावता इतर ठिकाणी लावाव्या, जिथे पार्किंगची सोय आहे तिथे. नमस्कार, आपलं नाव? बाबू गावडे. काय वाटते तुमचं मत काय आहे कोल्हापूरच्या ट्रॅफिकबद्दल? ट्रॉफिकबद्दल बोलायचं म्हटलं, घरातनं सकाळी बाहेर पडल्यानंतर संध्याकाळी जिथं जायचं आहे तिथं पोचण्याची शक्यता पण कमी वाटते ट्रॉफिकमुळं. आणि या ट्रॉफिकमुळं रस्त्यांची जी दुर्दवस्था झाली आहे की डबरच सगळीकडे, म्हणजे एक प्रकारे स्वर्गात जाण्याचा नवीन मार्ग हा कोल्हापुरातल्या रस्त्यांनी दाखवलेला आहे, जेणेकरून न काय करता आपल्याला कसं स्वर्गात जाता येईल हे एकदा तरी कोल्हापुरातल्या रस्त्यावरनी माणूस फिरून दाखवतो, म्हणजे त्याला अनुभव हा येणारच स्वर्गातला. या प्रकारे म्हणजे कोल्हापुरातलं ट्रॉफिक या रस्त्यामुळं पण जाम होतंच ते होतं, पण इतर गाड्या पार्किंग ज्या व्यवस्था आहे त्या पार्किंगमुळं पण जाम व्हायचं हे कारण आहे. कारण का वेळच्या ज्या बिल्डिंगला त्यांनी परमिशन दिले बांधण्याचे बांधकाम परवाना, पण त्यांची पार्किंग पण व्यवस्थित नाही का काय नाही, त्याच्यामुळं गाड्या कुठे पण रस्त्यावर लागल्या का असतात, ज्यांना गडबडीत जायचं लागतं त्या या पार्किंगच्या ह्याच्यामुळे अडकून बसतो आणि त्याला मनस्ताप सहन करावा लागतो. काय वाटते काय उपाय होऊ शकतो काय? भविष्यात तर उपाय लवकर तरी होऊ शकत नाही असं वाटतं, कारण कित्येक वर्ष झालं हा प्रश्न आहे तो आहे तसाच आहे, याच्यावर कुठलेही उत्तर किंवा उपाय आजपर्यंत काय आपल्या निदर्शनास किंवा आपल्या डोळ्यासमोर झालेलं नाही, त्यामुळे हे कायमस्वरूपी असंच राहू शकते असं वाटते आपल्याला तरी. तर आज आपण कोल्हापुरातल्या काही भागांना भेट दिली आणि तिथल्या लोकांकडून ट्रॅफिकबद्दल त्यांची मतं विचारली. तर सर्वांचंच असं म्हणणं आहे की कोल्हापुरातलं ट्रॅफिक हे खूप प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. पार्किंगची गैरसोय आणि गाड्यांचा अतिवापर यामुळं सगळ्यांनाच खूप त्रास होत आहे. आणि तुमचं याबद्दल काय मत आहे हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा. तुमच्या भागातही काही समस्या असतील तर आपल्या स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरून आपल्यापर्यंत कळवा. आपण त्याही भागाला भेट देऊ आणि तुमच्या समस्या जनतेपर्यंत पोहोचवू.